नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, स्वच्छता आणि आपलं गवत व्यवस्थापन. आपल्याकडे ना स्वच्छ भारत आणि जगातील आधुनिक उपाय यावर आधारित काही नोंदी आहेत आणि आपला उद्देश आहे की या माहितीमधून भारत आणि विकसित देशांमध्ये स्वच्छतेच्या पद्धती कशा वेगळ्या आहेत, कोणती उपकरणं वापरली जातात आणि एकूण दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणं. चला तर मग जरा खोलात शिरूया या माहितीत. सुरुवात करूया आपण वापरतो त्या साधनांपासून. म्हणजे भारतात बघा, आजही झाडू, फडका, फावडा, खुरपी हे सगळं अगदी सर्रास दिसतं. गंमत म्हणजे यातली अनेक साधनं तर काय म्हणतात त्याला, फारशी बदललेलीच नाहीत वर्षानुवर्ष. अर्थात आता थोडे थोडे व्हॅक्यूम क्लीनर किंवा ते ब्रश कटर, बकेट मॉप असं काहीतरी दिसू लागलंय. हो, बरोबर. पण विकसित देशांमध्ये चित्र खूपच म्हणजे खूपच वेगळं आहे. तिथे आपण पाहतो की रूम्बा सारखे रोबोट व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत जे स्वतःहून घर साफ करतात. अच्छा, म्हणजे घरात माणसं नसतानाही? हो, अगदी. आणि मोठ्या जागांसाठी, मॉल किंवा ऑफिससाठी मोठे राईड ऑन फ्लोअर स्क्रबर्स असतात. एवढंच नाही तर स्मार्ट कचरा पेट्या आहेत. म्हणजे IoT वापरून त्या कचरा भरल्यावर सिग्नल देतात. अरे वा. आणि हो, स्वच्छता करणारे ड्रोन्स पण आहेत काही ठिकाणी. आणि UV सॅनिटायझर म्हणजे जंतुनाशक प्रकाश वापरून स्वच्छता. तंत्रज्ञानातला फरक प्रचंड आहे खरंच. म्हणजे तिकडे फक्त मोठी यंत्र नाहीत, तर अगदी घरातल्या स्वच्छतेसाठी पण रोबोट्स आणि स्मार्ट सिस्टम वापरल्या जातात. आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या पद्धतींबद्दल नोंदी काय सांगतात? आपल्याकडे कसं रोजचं झाडू पोछा आहे, ओला सुका कचरा वेगळा करणं, कंपोस्ट खत यावर जोर आहे आता. हे प्रयत्न तर आवश्यक आहेतच, याबद्दल काही वादच नाही. पण विकसित देशांमध्ये ना याबरोबरच कचरा गोळा करणं आणि त्याचं रिसायकलिंग म्हणजे पुनर्वापर यासाठी अत्यंत कार्यक्षम यंत्रणा आहेत. आणि सार्वजनिक ठिकाणी बघा, CCTV कॅमेरे लावून कोण कचरा टाकतं यावर नजर ठेवली जाते. म्हणजे दंड वगैरे पण असतो? हो, दंड आकारला जातो. आणि जनजागृतीसाठी पण खूप प्रभावीपणे फलक वगैरे वापरतात. म्हणजे फक्त सवय नाही तर एक प्रकारची शिस्त आणि धाक पण आहे व्यवस्थेचा. हे महत्वाचं आहे. आता जरा गवत आणि जी नको असलेली झाडं वगैरे वाढतात त्याबद्दल बोलूया. ते काढण्यासाठी काय साधनं वापरली जातात इथे आणि बाहेर? आपल्याकडे पारंपरिक साधनं आहेतच की, कोयता, फावडा, कुदळ, खुरपी. पण आता ब्रश कटर आलेत बाजारात. पॉवर वीडर म्हणून मिळतं गवत काढायला. इलेक्ट्रिक हेज ट्रिमर पण आहेत कुंपणाची झाडं कापायला. म्हणजे थोडं यांत्रिकीकरण झालंय. बरोबर. आणि प्रगत देशांमध्ये काय परिस्थिती आहे या बाबतीत? तिकडे अजून मोठी आणि स्पेशलाइज्ड उपकरणं आहेत. म्हणजे ट्रॅक्टरला जोडता येणारी वेगवेगळी अवजारं असतात गवतासाठी. थर्मल वीड किलर्स आहेत जे उष्णतेने गवत जाळतात. बापरे. हो. आणि पाण्यामध्ये जे तण वाढतं ते काढायला खास वीड हार्वेस्टर्स असतात. आणि मल्चिंग मशीन पण वापरतात जे गवत किंवा कचरा जागेवरच बारीक करून त्याचं खत करतात. म्हणजे तिथे वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी खूप वेगवेगळी तंत्रज्ञान आहेत. अगदी. मनुष्यबळ आणि वेळ दोन्ही वाचतं त्याने. या सगळ्या चर्चेतून मला असं जाणवतंय की फक्त तंत्रज्ञान नाही, त्या पलीकडेही बरेच फरक आहेत, नाही का? म्हणजे केवळ उपकरणं वेगळी नाहीयेत, तर लोकांच्या सवयी, कचरा व्यवस्थापनाची एकूण पद्धत, शासनाचा दृष्टिकोन यात पण मोठी तफावत आहे. अगदी बरोबर. मुद्दा पकडलात. महत्वाचे फरक नेमके हेच आहेत. एक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. तिकडे तो खूप प्रगत आहे, ऑटोमेटेड आहे. आपल्याकडे अजून मर्यादित आहे, विशेषतः शहरांपुरता. दुसरा म्हणजे स्वच्छतेच्या सवयी. तिकडे त्या लहानपणापासून रुजवल्या जातात बऱ्याचदा. आपल्याकडे अजूनही बदलाची गरज आहे आणि सातत्य पण हवंय. हो, ते खरं आहे. तिसरं म्हणजे कचरा व्यवस्थापन. तिकडे वर्गीकरण आणि प्रक्रिया खूप काटेकोरपणे होते. आपल्याकडे अनेक ठिकाणी अजूनही सगळं एकत्रच टाकलं जातं. आणि शासन आणि शासकीय यंत्रणा तिकडे जास्त सक्रिय आहे आणि नियम मोडल्यास कारवाई होते. आपल्याकडे विशेषतः ग्रामीण भागात थोडं दुर्लक्ष होतं किंवा यंत्रणा कमी पडते असं दिसतं कधी कधी. मग या नोंदी काय सुचवतात? म्हणजे एक चांगली आधुनिक योजना कशी असू शकते? घरासाठी, सार्वजनिक जागेसाठी किंवा गावासाठी? या नोंदींनुसार घराच्या आसपासच्या स्वच्छतेसाठी ब्रश कटर किंवा पॉवर टूल्स आणि कंपोस्ट खत युनिट उपयोगी ठरू शकतं. सार्वजनिक ठिकाणी स्मार्ट कचरा पेट्या, मोठे राईड ऑन क्लीनर्स आणि शक्य असेल तिथे स्वच्छता करणारे ड्रोन्स पण वापरता येतील. आणि गावासाठी? गावासाठी एखादं फिरतं कचरा संकलन वाहन म्हणजे व्हॅन, सामूहिक कंपोस्ट खत प्रकल्प आणि तक्रारींसाठी एखादं सोपं स्वच्छता ॲप.
हे फायद्याचं ठरू शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की हे सगळं तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा लोकांच्या सवयी बदलतील. शिस्त, जनजागृती, शिक्षण याशिवाय फक्त तंत्रज्ञान आणून उपयोग नाही. अगदी बरोबर. म्हणजे यंत्र कितीही चांगली असली तरी ती वापरणारे आणि परिसर स्वच्छ ठेवणारे तर आपणच आहोत. स्वच्छता ही तंत्रज्ञाना इतकीच आपल्या सवयी आणि जबाबदारीवर अवलंबून आहे. निश्चितच. आणि भारतात बदल होतोय. हळूहळू का होईना पण सुरुवात झालीय. योग्य दिशा, आधुनिक तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक वापर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा सक्रिय सहभाग जर मिळाला तर आपली गावं आणि शहरं सुद्धा नक्कीच जागतिक दर्जाची स्वच्छ होऊ शकतील. यात काही शंका नाही. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. समजा आपल्याला सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळालं उद्या, पण त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपल्या सवयी आणि आपली मानसिकता बदलायला आपण कितपत तयार असू? मला वाटतं याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या स्वच्छ भारताचं भविष्य दडलेलं आहे.